स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला, आज मी राखी पौर्णिमेबद्दल तुम्हाला अगदी थोडक्यात मी माहिती देणार आहे. तर राखी पौर्णिमा आहे. पौर्णिमा प्रारंभ नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे आहे. नारळ पौर्णिमाही म्हणतात आणि रक्षाबंधनही म्हणतात. तर रक्षाबंधन तुम्ही याला 28 तारखेलाच करायचं आहे. तर तुम्ही 28 तारखेला कधीही करू शकता. दिवसभरात तुम्ही कधीही 28 तारखेला करू शकता. तर श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. तर हिंदू संस्कृतीनुसार या दिवसाला खरंच खूप महत्त्व आहे. आपण भावाच्या उजव्या हातावरती राखी बांधतो. यामागे आपला भावाचा उत्कर्ष व्हावा, भावाचं रक्षण व्हावं, भावाला म्हणजे आयुष्यात कधीही दुःख दारिद्र्य काही नसावं असा भाव ठेवूनच आपण भावाला राखी बांधतो आणि भावाचंही आपण रक्षण करतो आणि भावही आपलं रक्षण करतो. तर सध्याच्या काळानुसार मला तर असं वाटतं की आपली ओवाळणी ही श्रेष्ठ नसली पाहिजे. तर ओवाळणी आपलं संरक्षण असलं पाहिजे. तर संरक्षण म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिणीला कपडे देतात, दागिने देतात, अशाश्वत अशा वस्तू कितीही देतात आणि ह्या बहिणीकडे आधीच उपलब्ध असतात. पण तरीही काही बहिणी रुसून बसतात की मला भावाने साडीच घेतली नाही, मला हेच घेतलं नाही, तेच घेतलं. पण खरंच मी म्हणते, नका रुसू. काय रुसायची गरज आहे? अजिबातही तुम्ही रुसू नका. रुसल्यानंतर असं दिसणार आहे की आपणच बहिणीच वाईट आहेत, भावाचं काही नाही जात. पण अगदी बघा ना, तुम्ही इतक्या आपल्या घरात साड्या असतात तरी भावाकडून साडीच्या पेक्षा अजिबात करू नका. भावासाठी असं भक्कम काहीतरी बहिणींनी मागितलं पाहिजे की आपण आपल्या स्वतःचं रक्षण करू शकतो. इतकी बाहेर बिकट अवस्था चालली आहे की महिला अजिबात शहरावस्थात अजिबातही सुरक्षित नाहीत आणि हे बहिणींसाठी खरंच म्हणजे हा खूप कठीण काळ आहे. म्हणून भावाने बहिणीला संरक्षण दिलं पाहिजे. लाठीकाठी शिकवा, सगळं शिकवा, प्रशिक्षण घ्या. लाठीकाठीचं, कराटीचं बऱ्याच गोष्टी आहेत की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही बहिणीला शिकवा आणि खरंच बहिणींनीही शिका. कारण येत्या काळात पुढचा खूप बिकट काळ आहे. तर तुम्हाला सांगते की अजिबात ह्या रक्षाबंधनला तुम्ही काही भेटवस्तू घेऊ नका, पण स्वतःचं संरक्षण करा. भावाने करण्याऐवजी आपण स्वतःचं संरक्षण करायला ह्या रक्षाबंधनपासून शिकलं पाहिजे. कोणावरही अवलंबून राहिलं नाही पाहिजे. तर तुम्ही अशीच ही रक्षाबंधन साजरी करा. आपल्या हिंदू धर्मात खूप पुस्तके आहेत, ती वाचण्यात आपल्या ज्ञानात वाढ करा. बाहेर काय चाललंय ते पहा. खरंच खूप वाईट बिकट परिस्थिती येणार आहे. इथून आपत्कालीन खूप वाईट दिवस आहेत. त्यासाठी नामजप करा. महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी लाठीकाठी शिका. बरेच शिबिर भरतात. साखळदंड शिका, त्याच्यात खूप प्रकार आहेत. कराटे शिका. खरंच खूप शिकण्यासारखे आहेत. तर शिका आणि आपली ही रक्षाबंधन साजरी करा. भावावरती अजिबात रुसू नका आणि काही गिफ्टचीही अपेक्षा करू नका. तर ह्या सध्या सामाजिक परिस्थिती असल्यामुळे स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना समस्या अवगत करून सतर्क राहणे ही काळाची खरंच गरज आहे. आणि ह्या समाजोपयोगी कार्य करत राहा. असं संरक्षण उद्युक्त करणारे तसेच साधनेचा आधार घेऊन प्रतिकूल प्रसंगांना सामोरे कसे जायचे हे शिका. आपले सनातन हिंदू धर्माचे खूप काही उपक्रम असतात, त्यात सहभागी व्हा. आपल्या म्हणजे स्वामींचे बालसंस्कार वर्ग आहेत. तुम्हाला सांगते, मोठे यज्ञ असतात, खूप काही असतं. ह्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला शिका आणि स्वतःचं लाठीकाठीही शिकवतात, ते स्वतः तुम्ही वर्ग करा. स्वतः शिका, दुसऱ्याला शिकवा आणि तंदुरुस्त राहा. संरक्षण स्वावलंबी व्हा एवढंच. आणि आपलं स्वतःचं रक्षण करण्याइतपत तर तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. त्यामुळे आपल्याला देवाने, आपल्या स्वामींनी आपल्याला 2 हात, 2 पाय,
2 डोळे, नाक, तोंड सगळं दिलेलं आहे. एवढं स्वच्छ छान असं शरीर दिलं आहे. त्याचा छान असा उपयोग करा, एवढंच बोलेन मी. श्री स्वामी समर्थ. आणि रक्षाबंधनचं म्हणाल तर काही नाही आहे. रक्षाबंधन तुम्ही 28 तारखेला दिवसभर कधीही करू शकता.